नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। आणि आज आपण इनशॉट ॲपवरती एडिटिंग कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत। आणि सर्वात पहिले जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी थोडीशी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलेला असेल तर तुम्हाला सर्वात पहिले एक अँड्रॉइड मोबाईल लागेल आणि त्याची क्लॅरिटी चांगली लागेल, जेणेकरून तुमचा व्हिडिओ छान दिसेल। कारण तुमच्या व्हिडिओला जर क्लॅरिटी असली तर व्ह्यूअर्सला बघायला सुद्धा छान वाटेल, आणि क्लॅरिटीच नसली तर व्ह्यूअर्सला सुद्धा कंटाळा येईल ना बघायला। तर त्यासाठी तुमचा मोबाईल छान पाहिजे। तर माझा मोबाईल फक्त जास्त महागडाही नाही, फक्त 12,000चा आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, पण त्याची क्लॅरिटी आपल्याला चांगली ठेवायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ एक ट्रायपॉड स्टँड पाहिजे। तर मी ते मिशोवरती मागवलेलं आहे। तर ते स्टँड जसं आपल्याला लॉगिंग करायची आहे तर आपण कुठेही ठेवून जसं आपला व्हिडिओ शूट करू शकतो, त्यासाठी तुम्हाला त्याची आवश्यकता आहे। तर त्याचा फोटो मी साईडला देणार आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बोलण्याची पद्धत चांगली पाहिजे, जेणेकरून व्ह्यूअर्सला तुमच्या समजलं पाहिजे। आता एखाद्याला नाही जमत बोलणं तर आपण काय करायचं, पहिले व्हिडिओ शूट करून घ्यायचा आणि नंतर आपला व्हॉइस ओव्हर द्यायचा त्यात। म्हणजे कोणाकोणाचं कसं आहे, कॅमेरा चालू केला की आपल्याला बोलणं एवढं जमत नाही त्यासाठी। तर माझं पण तसंच व्हायचं नवीन जशी आपल्याला जास्त आपण त्यामध्ये काम करतो तसं आपल्याला बोलायची सवय होती। तर ह्या टिप तुम्ही वापरा, तुमचं यूट्यूब चॅनल नक्की ग्रो करेल। आणि तुमचे कॉमेडी व्हिडिओ असेल, लॉगिंग असेल, कोणतेही असू दे, फक्त त्याची क्लॅरिटी चांगली आणि तुमचा कंटेंट चांगला ठेवा। तुमचा व्हिडिओ आपोआपच व्हायरल होणार आणि तुमच्या व्ह्यूअर्सला सुद्धा बघायला आवडेल आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढेल तुमची। तर आता आपण सर्वात सोपा ॲप आहे एडिटिंगचा, तो म्हणजे इनशॉट ॲप। तर त्यावरती आपण आता एडिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वात पहिले आता आपल्याला इथे इनशॉट ॲपवरती क्लिक करायचं आहे। जर तुमच्या मोबाईलमध्ये इनशॉट ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा घेऊ शकता। तर इथं आता आपण करणार आहोत व्हिडिओवरती क्लिक। तर हे बघा, आता इथं आपली गॅलरी ओपन झालेली आहे। आता इथं मला 4 व्हिडिओ घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे व्हिडिओ तुम्ही इथं घेऊ शकता। तर इथं मला फक्त 4च व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहेत। तर हे बघा, मी आता 4 व्हिडिओ इथं सिलेक्ट केलेले आहेत। आता ॲरोवरती क्लिक करायचं। हे बघा, आता हा आपला आहे 9x60चा कॅनव्हास। तर आपल्याला यूट्यूबसाठी हवा असेल तर आपण 16x9चा कॅनव्हास इथं घेऊ। हे बघा, आता आपला इथं यूट्यूबचा कॅनव्हास हा तयार झालेला आहे। तर तुम्ही इथं चित्र आपलं मोठं लहान हे सुद्धा करू शकता। तर इथं आता आपला कॅनव्हास झालेला आहे रेडी। तर सर्वात पहिले आता आपण जाणार आहोत व्हॉल्यूमवरती। तर इथं आता आपला व्हॉल्यूम एकदम कमी झालेला आहे आणि इथं आपल्याला आता व्हॉइस ओव्हर करायचा आहे। तर हे बघा, मी आता इथं व्हॉइस ओव्हर करत आहे। आता हा व्हॉइस ओव्हर आपला चुकीचा झालेला आहे, त्यामुळे आता हा आपल्याला कट करायचा आहे। तर हे बघा, आता आपला हा व्हॉइस ओव्हर कट झालेला आहे। आता पुन्हा आपण एक वेळा व्हॉइस ओव्हर करूया। तर हा व्हॉइस ओव्हर आपला झालेला आहे आता बरोबर। तर इथं ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता जायचं आहे आपल्याला इफेक्टवरती। तर इथं आता तुम्हाला जे पण इफेक्ट लागतील ते तुम्ही घेऊ शकता। बघा, इथं मी आता माझ्या व्हिडिओला तुम्हाला एक इफेक्ट घेऊन दाखवते फक्त तुमच्यासाठी। तर हे बघा, आता इथं आपण एक इफेक्ट इथं घेतलेला आहे। तर हा आपल्याला नको आहे, तर आपण इथं डिलीटवरती क्लिक करून हटवलेला आहे। तर आता जायचं आहे आपल्याला इथं माय म्युझिकवरती। तर इथं मला आता माझ्या व्हिडिओला मागून सॉन्ग लावायचे आहे। तर हे मी अगोदरच बिना कॉपीराइट म्युझिक इथं सेव्ह केलेले आहेत। हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर करणार। तर आता जायचं आहे आपल्याला पुन्हा माय म्युझिकमध्ये, हा फक्त तुमच्यासाठी। तर इथे आता खाली जे ऑप्शन दिलेले आपल्याला हे इनशॉट ॲप जे आपल्याला म्युझिक देतं, तर ते म्युझिक जर आपल्याला यूज करायचं असेल तर इथं पहिले आपल्याला कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि ही कॉपी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करायची आहे।
जेणेकरून आपल्या व्हिडिओला इथं कॉपीराईट क्लेम येणार नाही. तर आता जायचं आहे आपल्याला बॅक. तर इथं आता जाणार आहे आपण टेक्स्टमध्ये. तर हे बघा, टेक्स्टमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत. तर इथं सर्वात पहिले आपण आपल्या व्हिडिओला स्टिकर लावणार आहोत. तर मी आता आपल्या व्हिडिओला स्टिकर लावणार आहे सबस्क्राईबचं. तर हे बघा, इथं सबस्क्रायबर आलेलं आहे. तर हे मला इथं साईडला लावायचं आहे. तर मी आता हे ॲरोवरती क्लिक करून साईडला लावलेलं आहे. आता जायचं आहे आपल्याला टेक्स्टवरती. तर इथं आता आपल्याला लिहायचं आहे सकाळ. तुम्हाला आणखी काही लिहायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता तुमच्या व्हिडिओप्रमाणे. तर हे बघा, इथं सकाळ लिहिली आहे आणि मी साईडला लावलेली आहे. पण हे आपल्याला नको आहे, तर आपण हे डिलीट करू शकतो. आता जायचं आहे आपल्याला बॅक आणि इथं जायचं आहे आपल्याला इफेक्टवरती. तर इथं पण सुद्धा भरपूर इफेक्ट आहेत. तर तुम्हाला दाखवते मी आता. तर हे बघा, इथं आता मी फिल्टरवरती क्लिक केलेलं आहे. तुम्हाला जे हवं असेल ते फिल्टर तुम्ही इथं यूज करू शकता. पण आपल्याला लॉगिंग व्हिडिओसाठी नको आहे, कारण हे छान वाटत नाही. तर इथं आपण बॅक जाऊया. आता जाऊया आपण इफेक्टवरती. तर हे बघा, आपल्या व्हिडिओला कसा इफेक्ट आलेला आहे. हे तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता, पण हा पण इथं आपल्याला नको आहे. तर इथं मी ॲडजस्टवरती जायचं आहे. तर हा आपल्याला प्रत्येक व्हिडिओला लावायचा आहे, कारण इथं आपल्या मोबाईलची क्लिअरिटी छान दिसते. तर हे बघा कसं वाढवलेलं आहे मी थोडं थोडं. आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये बघा आता किती फरक झालेला आहे. तर आता इथं आपल्याला हा इफेक्ट लावलेला आहे. आता जायचं आहे आपल्याला कटवरती. तर हे बघा, मला आता हा व्हिडिओ समोरून थोडा कट करायचा आहे. तर मी इथं ॲरोवरती क्लिक करणार. हे बघा, आता हा आपला व्हिडिओ इथं कट झालेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ आपला मधोमध्ये कट करायचा आहे. तर हे बघा, मधोमध्ये आपल्याला कटवरती क्लिक करायचं आहे आणि हा मधातला व्हिडिओ आता आपल्याला डिलीट करायचा आहे. तर हे बघा, आता आपला हा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. आणि तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या ॲरोवरती इथं क्लिक करायचं आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा येऊ शकते. आता जाणार आहोत आपण डिलीटवरती. तर हे बघा, आता इथं तनिषाचं चित्र होतं ते डिलीट झालेलं आहे. आता ते आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे. बघा, आता आलेलं आहे इथं तनिषाचं चित्र व्हिडिओ. तर आता हा व्हॅल्यूम आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि वाढवायचा आहे. तर आपण इथं वाढवू शकतो. आता जायचं आहे आपल्याला स्पीडवरती. तर इथं बघा, आता मला माझ्या व्हिडिओला इथं स्पीड करायचं आहे. तर जेवढा स्पीड लागेल तेवढा तुम्ही करू शकता. हे बघा, आता दाखवते तुम्हाला किती स्पीडनं गेली. तर आपल्याला जर आता रेसिपीचा व्हिडिओ शूट करायचा असेल तर तिथं सुद्धा आपली स्पीड कमी जास्त होऊ शकते, कारण आपल्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ दाखवायचा असतो. तर तिथं आपल्याला स्पीड वाढवायचीच असते, तरच आपला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनणार. तर आता इथं जायचं आहे आपल्याला क्रॅपवरती. तर मला हाच एवढंच पाहिजे 16:9चा. इथं मला व्हिडिओ आपला क्रॅप करायचा नाही आहे. तुम्हाला जर लागलं तर तुम्ही क्रॅप करू शकता. आता इथं जायचं आहे आपल्याला रोटेटवरती. इथं एखाद्या वेळेस काय होतं, आपला असा व्हिडिओ उलटा दिसतो आपल्याला. तर इथं आपण रोटेट करून आपल्याला असा व्हिडिओ आपला सरळ करू शकतो. हे बघा, आता माझा इथं सरळ झालेला आहे. आता आपल्याला सर्वात लास्ट जायचं आहे इनशूट. जो आपल्याला लोगो दिसत आहे आपल्या इनशूट ॲपचा, तर तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर तिथं थोडंसं छोटंसं प्लसचं चिन्ह दिसते, तिथं आपण रिमूव्ह करणार आहोत. आणि हे बघा, इथं फ्री रूमवरती क्लिक करायचं आहे. सेम टॉपिक पर आता हे 1 मिनिटाची ॲड येणार आहे. तर हे ॲड सुद्धा आपल्याला वायरल होने में किस्मत थोड्या वेळानं कट करायची आहे. और आप ये टेक्निक कहाँ से सीखोगे? ये दिन भर 5-6 घंटे रील्स देखकर? सुनो, समय बर्बाद मत करो, सीखो ऐप डाउनलोड कर लो। सीखो ऐप पर आपको रील्स बनाने में कौन सा हुक यूज करना है, उसकी एडिटिंग कैसे करनी है, कौन सा टॉपिक यूज करना है जिससे आपका रील वायरल हो जाए, हर चीज पर ना एक्सपर्ट्स के लेसन्स दिए हुए हैं। और इंस्टाग्राम के साथ साथ यूट्यूब, स्टॉक मार्केट, बिझनेस, ऐसे 10 कैटेगरीज के हे बघा, आता इथं कटचं ऑप्शन आलेलं आहे. तर आपण हे ॲड आता कट करूया. तर इथं आपला आता पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर आता इथं आपण एक्सपोर्टवरती क्लिक करूया आणि 1080ला आपला व्हिडिओ इथं सेव्ह करूया. तर इथं सुद्धा थोडी तुम्हाला ॲड येणार आहे. हे बघा, आता हे ॲड मी इथं कट केलेली आहे. तर हा व्हिडिओ आपला आता 100वरती जाऊन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. तर तुम्हाला आपला एडिटिंगचा व्हिडिओ कसा वाटला
हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला दुसरं नोटिफिकेशन कोणतं पाहिजेत आपल्याकडून, कोणता व्हिडिओ पाहिजेत, तुम्हाला काय हवं आहे अजून ते कमेंट करून नक्की सांगा. यूट्यूब चॅनल खोलायचा, आपला मोबाईल स्टोरेज स्पेस कसा कमी करायचा, हे भरपूर व्हिडिओ आपण आता घेऊन येणार आहोत. फक्त कमेंट करून सांगा.